एखादा दरिद्री असणारा ब्राह्मण असेल, त्याला खूप धनाची अपेक्षा असेल, अशाला दान केलं पाहिजे. आणि मग विश्वामित्रजी महाराजांनी सांगितलं, मी संपत्तीसाठीच तपश्चर्या करत होतो राजन, मला ही ऐश्वर्य पाहिजे. महाराज काय देऊ तुम्हाला, सांगा ना, काय पाहिजे तुम्हाला? जे पाहिजे ते मी देऊन टाकेन, माझं सर्वस्व तुम्हाला द्यायला तयार आहे. महात्मा फक्त मागा. आणि मग विश्वामित्रजी महाराज म्हणतात, राजन खरंच का? हो. अरे तुझं असणारं साम्राज्य आहे ना, त्रिभुवनाचं असणारं साम्राज्य, जा मला देऊन टाक. लक्षपूर्वक ऐका, काय राजा हरिश्चंद्र असेल हो, त्रिभुवनाची संपत्ती एका क्षणामध्ये दान करून टाकली विश्वामित्राला. पण त्यांच्या चेहऱ्यावर किंचित मात्र सुद्धा परिणाम झाला नव्हता. आणि म्हणून तर इथे स्पष्ट सांगितलेलं आहे, अरे एखादा असणारा दान मागणारा सद्गृहस्थ जर एखाद्याच्या जवळ गेला ना, आणि त्या माणसाने जर त्याला पाहिलं ना, त्याचा चेहरा बदलून जातो. आता हा माझ्याजवळ पैसे मागणारे, याला काय द्यावं? म्हणून मला ब्रह्मलीन स्वामी रामसुखदासजी महाराजांचं वाक्य आठवतं, अरे एखाद्याला दान मागणं म्हणजे त्याचं हृदयाला त्या ठिकाणी ठेस पोचवल्यासारखं आहे. असेही समाजामध्ये लोक आहे. सर्वच लोक उदार असतात असं नाही. दान करण्यासाठी अनंत जन्माचं पुण्य असावं लागतं. याच्याही पुढे एका महात्म्याचा भाव सांगेल. अरे दान करण्यासाठी पुण्य तर असावं लागतं, पण भगवान परमात्मा कोणाचंही घेत नाही. अरे ज्याच्यावर कृपा करायची असते ना, त्याचंच धन देव घेत असतो. आपण म्हणतो याने दिलंच नाही, दिलंच नाही. अरे दिलं नाही, देव त्याचं घेत नाही बाबा, कळत नाही आपल्याला. आणि मग राजा हरिश्चंद्राने असणारे आपलं त्रैलोक्याचं राज्य देऊन टाकलं. आणि पहाटेच्या वेळेला तो स्वप्नातून उठला. हा प्रसंग झाला स्वप्नामध्ये. आणि मग सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर स्वप्न पाहिलेलं होतं आणि सकाळीच विश्वामित्रजी महाराजांचं आगमन झालं. आणि आगमन झाल्या झाल्या, राजन अरे काय आहे, तयारी केली का? राजाने सांगितलं, हो केली ना तयारी. चल आता माझ्या राज्यातून तुला आता या ठिकाणी परास्त व्हावं लागेल. जा, तुला फक्त या ठिकाणी तुझ्या अंगावरचा असणारा वेश आहे ना, त्याच्यावर असणारी संपत्ती, काय दागिने असते तेही टाकावे लागतील. आणि वल्कल वस्त्र परिधान करून तुला, तुझ्या पत्नीला आणि तुझ्या मुलाला या राजवाड्याच्या बाहेर जावं लागेल. राजाने सांगितलं, हो चालेल गुरुदेव, तुमच्या आज्ञेचं पालन करायला तयार आहे. काय विश्वामित्रजी महाराजांचा अधिकार असेल आणि काय हरिश्चंद्र राजा असेल. हो. आणि मग विश्वामित्रजी महाराजांनी ज्या वेळेला सांगितलं, त्याच वेळेला राजा हरिश्चंद्राने अंगावरचे वस्त्र काढले, वल्कल वस्त्र परिधान केले. त्यांची असणारी पत्नी सेव्या, जिला आपण तारा राणी म्हणतो, तिचं नाव पुराणामध्ये सेव्या म्हणून आलेलं आहे. आणि मग ती असणारी तारा आपल्या पतिदेवाला म्हणते, अहो काय झालं, वल्कल वस्त्र परिधान केले. अरे रात्री स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्येच मी हे राज्य विश्वामित्रजी महाराजांना दान केलं. आपल्याला हे राज्य सोडून निष्कासित व्हायचं आहे, राज्याच्या बाहेर जायचं आहे. आणि मग त्यावेळेला तारा म्हणते, असंही का? चालेल. वल्कल वस्त्र परिधान केलं आणि बाळ रोहितही मागे लागला. अवघा 5 वर्षाचा बालक होता राजा हरिश्चंद्राचा. बाबा मला पण तुमच्या बरोबर यायचं आहे बाबा. आणि मग रोहित बाळाला बरोबर घेतलं. आणि ज्या वेळेला राजा हरिश्चंद्र त्या नगरीतून बाहेर निघाला, तर प्रजा करुण क्रंदन करून रडायला लागली. महाराज, अहो महाराज, हत्ती छत्र घोडे तुमच्या मागे पुढे फिरत असतात. मोठमोठे असणारे राजे, इंद्रासारखे असणारे देव तुमच्या मागे पुढे फिरत असतात महाराज. अहो, आणि आज या प्रजेला त्यागून तुम्ही जात आहात महाराज. अहो आम्ही तुमच्या सावलीप्रमाणे आहे महाराज, आमचा त्याग करू नका. हो. प्रजा रडायला लागली. राजा हरिश्चंद्राने समजावलं, आजपासून या नगरीचा राजा मी नाही, विश्वामित्रजी महाराज आहे. आणि मग असं म्हटल्यानंतर सर्व असणाऱ्या प्रजेनं विलाप केला. प्रजा करुण क्रंदन करून रडायला लागली. आणि तेवढ्यामध्ये विश्वामित्राचं आगमन झालं. राजन, अरे तुला सांगितलं ना, माझी नगरी खाली कर. लक्षपूर्वक ऐक, या भूतलावर, या पृथ्वीवर तुला कुठेच राहता येणार नाही.
आणि मग हरिश्चंद्रजी महाराजांनी सांगितलं, महाराज या पृथ्वीवर मला कुठेच राहता येणार नाही का? नाही. आणि मग हरिश्चंद्रजी महाराज निघाले आपल्या पत्नीला घेऊन, भगवान परमात्म्याचं स्मरण करत हरिश्चंद्रजी महाराज या प्रजेचा, आपल्या राज्याचा त्याग करून निघालेले आहे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हरिश्चंद्र राजा नगरीच्या बाहेर निघाला आणि मग विश्वामित्रजी महाराज आले. राजन, अरे राजन, विसरला का? 1,00,000 असणाऱ्या मोहरा तुला अश्वमेध यज्ञासाठी मला द्याव्या लागणार आहे, आणि म्हणून मला त्या मोहरा दे आणि मगच राज्यातून बाहेर निघ. आणि मग विश्वामित्रजी महाराजांना हात जोडून हरिश्चंद्रजी महाराज म्हणत आहे, महाराज अहो, संपूर्ण असणारं राज्य मी तुम्हाला दान केलं, अंगावरचे असणारे दागिनेही तुम्हाला देऊन टाकले, माझ्या पत्नीच्याही अंगावर काही नाही, माझ्या असणाऱ्या रोहिदास बालाच्याही अंगावर एक असणारा दागिना सुद्धा शिल्लक ठेवला नाही. महाराज मला थोडा वेळ द्या. राजन ऐक, जो राजा या ठिकाणी ब्राह्मणाची असणारी दक्षिणा देत नाही ना, तो कृपण आहे, तो पापी आहे, आणि अशा राजाला मी या ठिकाणी शाप देऊन भस्म करील. राजा हरिश्चंद्रांनी विश्वामित्रजी महाराजांना समजावलं, महाराज मी तुमचं असणाऱ्या या ठिकाणी मोहरा देईल, काळजी करू नका, मला वेळ द्या. आणि मग 1 महिन्याचा वेळ दिला आणि ते असणारे हरिश्चंद्रजी महाराज काशी नगरीमध्ये आले. लक्षपूर्वक ऐका, काशीमध्ये का आले? कारण सप्तद्वीप पृथ्वीवर त्या ठिकाणी हरिश्चंद्राचं राज्य होतं, आणि विश्वामित्रांनी सांगितलं होतं माझ्या नगरीमध्ये कुठेच राहता येणार नाही. पण काशी अशी एक नगरी आहे जगाच्या पाठीवर, ती या पृथ्वीवरची नाही, ती भगवान शंकराच्या सुळावरची आहे. आणि म्हणून राजा हरिश्चंद्र काशीला गेला. 3 दिवसापासून पाणी पिलेलं नव्हतं. जी तारा राणी कधी आपल्या जीवनामध्ये राज्यातून कधी बाहेर आली नव्हती, तप्त असणाऱ्या उन्हामध्ये त्या तारेला, रोहिदास बाळाला चालावं लागलं. बाळ रडायला लागलं. बाळ म्हणतं, बाबा भूक लागली हो, मला भूक लागली, मला तहान लागली, पाणी प्यायचं आहे. अरे काशी नगरी जवळच येत आहे. विश्वामित्राने केवढा मोठा अत्याचार केला हो. राजन, माझ्या नगरीतलं पाणी पिता येणार नाही. अरे माझ्या नगरीतलं तुला अन्नही खाता येणार नाही, जा. आणि हे दृश्य पाहत होते आकाश मार्गातून 5 विश्वदेव, आणि त्या विश्वदेवानी हे दृश्य पाहिलं. अरे अरे अरे, किती निर्दयी आहे हे विश्वामित्रजी महाराज. सोन्यासारखी, सुवर्णासारखी असणारी, तेजपुंज असणारी ती राणी, जिने कधी आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी सूर्य पाहिला नाही, अशी असणारी सूर्यवंशातली असणारी ती नारी तप्त उन्हामध्ये चालत आहे. अरे किती अत्याचार कराल रे तिच्यावर. छोटासा असणारा रोहिदास बाळ, अंगावर खेळणारा रोहिदास आज उन्हामध्ये या ठिकाणी तप्त उन्हामध्ये चालत आहे. अरे खूप मोठं पातक करत आहे विश्वामित्र.
आणि मग विश्वामित्रजी महाराजांनी ज्या वेळेला त्या 5 देवांचा संवाद ऐकला, अरे हे माझं राज्य आहे आणि हरिश्चंद्राने मला दान केलं, तुम्ही कोण आहात? आणि मग शाप दिला त्या 5 देवांना. विश्वामित्रांनी काय शाप दिला? जा